आता ह्या दुधी भोपळा लावल्यानंतर काय करायचं की पहिला जो वेल निघल असा ह्याचे 13 पानं मोजायचे. 13 पानानंतर त्याचा शेंडा जो असतो तो असा खुडून टाकायचा, असा कट करायचा. हा 13 पानानंतर खुडल्यानंतरचा परिणाम काय माहिती आहे का, एक डाव्या साईडला जाणारी फांदी ठेवायची, एक उजव्या साईडला जाणारी फांदी ठेवायची. आता याचा फायदा कसा आहे, आणि हे 2 फांद्या ठेवल्यानंतर इथं जे निघणारे हे असतात बेचक्यामध्ये ते कट करायचे, फक्त हे कट करायचे, म्हणजे इथं वाढू द्यायचं नाही. सगळी ताकद ह्या 2च फांद्यामध्ये वाढवू द्यायची. ह्या 2 फांद्या वाढल्यानंतर याला पण 13 पानं येऊ द्यायची. 14वा पानाचा शेंडा पूर्ण खुडायचा. हे बाई खुडलेला आपण ह्याचा, तर एका ठिकाणी त्याला 2-2 फळं लागतात. ह्याच्यावर जशी जशी पुढे जाईल त्याला 2-2 फळं लागतात. एका पानागणीच फळ लागते ते. तर फळाची संख्या जर वाढवायची असेल तर ह्याला 3G कटिंग म्हणतात. 3G कटिंग ही कोणत्या वेलामध्ये फायदे होते, कोणत्या वेलामध्ये. आता हे बघा, ह्याला किती माल आहे वालाच्या शेंगाला. हा एकच वेल आहे. एकाच वेलाचे जवळपास आम्ही 100 फळं काढून नेलेत. आणि आता फक्त तुम्ही फिरवा, किती माल आहे ह्याला. हे बा हे बा, म्हणजे तुम्ही तोडायला कंटाळताल. हे हे बा, एकच फळ आहे. हा आणि हा देशी दुधी भोपळा आहे. हा काही संकरित नाही, हा बारीकच राहणार. आणि हा चवदार खायला, आणि याचा रस जर पिलं तर अनेक रोगावर हा उपायकारक आहे.